नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर पहिल्या ब्लॉग माझा रेसिपीचा आहे. मी रेसिपी बनवते घरातल्या घरात तुम्हाला दाखवण्यासाठी. आज श्रावण सोमवार पण आहे, तर श्रावण सोमवारच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. सोबतच नागपंचमी पण आहे, तर नागपंचमी विशेष काहीतरी बनवायला पाहिजे, म्हणून मग मी आज आमची खानदेश स्पेशल डाळबट्टी बनवते आहे. सर्वात आधी मी डाळ लावून घेते. बघू शकता तुम्ही, डाळ घेतली आहे, धुवून घेतली, कुकरमध्ये टाकली, मिरची आणि टोमॅटो कापून त्याच्यात टाकून मी आता 2 शिट्ट्या करून डाळ शिजवून घेणार आहे. तर नेक्स्ट मी भाजी बनवणार आहे मंडळी. तर भाजी मी वांग्याची बनवणार आहे, घुटलेली वांग्याची भाजी. ही भाजी खानदेशात खूप खाल्ली जाते. बट्टीसोबत तर मॅन्डेटरी आहे ही भाजी खाणं, त्याच्याशिवाय टेस्ट येत नाही. नाहीतर मग मिरचीची भाजी असते. तर बघू शकता भाजी कशी बनवली आहे मी. याचा डिटेल रेसिपी मी तुम्हाला दाखवीन नंतर, पण मी शॉर्ट्समध्ये पण रेसिपी टाकलेली आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला इझिली समजेल कशी बनवायची. ते खूप काही जास्त जुगाड करायची गरज नाही आहे. खूप कमी साहित्यात रेसिपी रेडी होते आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते. ना त्याला शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे ना काही. फक्त टोमॅटो, लसूण, वांगी, बटाटे, तेल, हळद आणि आपला गावठी मसाला, जो पण तुमच्याकडे मसाला असेल, खानदेशी मसाला असेल, किंवा आता मी कोल्हापुरी आहे, कोल्हापूरचं माझं सासर आहे, तर कोल्हापुरी आमच्याकडे घाटी मसाला असतो, तो घाटी मसाला मी वापरते. आणि काय नाही, वांगी धुवून टाकते मी आता त्याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. आणि मस्त 5 ते 10 मिनटामध्ये भाजी रेडी होते. नंतर मी बट्टी बनवणार आहे. तर बट्टीची मी तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी सांगते. बट्टीचं मी पीठ बनवून आणलेलं आहे, ज्यामध्ये गहू आणि मका मिक्स करून मी दळून आणलं आहे. आणि काही बेसिक मसाले आहेत, म्हणजे जसे की जिरे, धणे, अख्खे धणे आणि ओवा, त्याच्यामध्ये मी टाकून दळून आणलेलं आहे. असं भरडं पीठ दळून आणलेलं आहे. बट्टीसाठी तेच छान असतं. राजस्थानमध्ये याला बाटी बोलतात. ते गव्हाचं पीठ आणि रवा मिक्स करून बनवतात. आणि बिहारमध्ये पण बनवतात, त्याला लिट्टी बोलतात. त्याच्यामध्ये त्यांचं काहीतरी भरवा सारण असतं, ते असतं. आणि चोखा म्हणजेच वांगे असतात, भाजलेलं भरीत असतं वांग्याचं, ते मिक्स करून. आणि टोमॅटो आणि वांगी भाजलेली असतात, त्याला चोखा बोलतात ते लोक. तर आपण आपल्या खानदेशी पद्धतीने बनवूया. तर मी आता ह्या वांग्यामध्ये बघा मी पाणी टाकते शिजण्यासाठी, कारण मला थोडीशी अशी घट्ट नको होती भाजी शिजवलेली, थोडीशी अशी कन्सिस्टन्सी पाहिजे होती तिची घोटलेली, त्याच्यामुळे मी ती वापरणार आहे पाणी. त्याच्यामध्ये मी थोडं जास्त पाणी घातलेलं आहे. आणि मस्त शिजते भाजी 10 मिनटातच. आता बघा मी पीठ मळून घेते पटकन. हे बाटीचं पीठ बघा मी घेतलेलं आहे, 2 जणांसाठी मी घेतलेलं आहे. याच्यामध्ये 6 तरी बाट्या बनतील. 6 बाट्या बनतात मस्त. असं जाड भरडं दळून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता मी त्याच्यामध्ये हळद, ओवा आणि तेल असं सगळं घालून मस्त पीठ चोळून घेणार आहे, पिठाला चोळून घेणार आहे. बघा आता मी हळद घातली. आणि सोबत तिकडे माझी भाजी पण शिजत आहे. ही रेसिपी बनवायला मला जास्तीत जास्त ना 1.5 तास लागलेला आहे मंडळी, सगळं बनवायला, एवढं सगळं बनवायला. कारण की झटपट रेसिपी होते, जास्त वेळ लागत नाही. आमच्याकडे ना आजच्या दिवशी नागपंचमीला तवा ठेवत नाही. म्हणजे माझ्या माहेरात खानदेशात आणि कोल्हापूर साईडला पुरणपोळी बनवतात. आता कुठली पद्धत कशी, तर दोन्हीकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण आज आमच्याकडे श्रावण सोमवारी दालबाटी खातात. आणि गंगाफळची भाजी माहिती आहे का तुम्हाला? लाल भोपळ्याला गंगाफळ बनतात, तर ती भाजी खातात आमच्याकडे श्रावणात. सगळ्यांकडे मोस्टली खूप लोकांकडे ती भाजी असतेच असते. खूप अप्रतिम लागते त्याची पण भाजी. ती पण भाजी मी तुम्हाला एकदा करून दाखवेन. मस्त अशी भाजी होते. आणि आता हे पीठ मी असं मस्त घट्ट मऊसर गोळा बनवून घेणार आहे. घट्ट गोळा भिजवायचा आणि हे पीठ भिजवून ठेवून द्यायचं 5 ते 10 मिनटं, कारण रवाळ दळलेलं असतं ना. आणि आता ही इडली पात्रामध्ये मी पाणी टाकून त्या पात्राला मी तेलाचा स्प्रे करून घेतला आहे. आणि नंतर मी त्याच्या मस्त बाट्या छान वळून घेणार आहे.
बाट्या मी तुम्हाला दाखवते कशा वळायच्या. बघा आता कशा वळायच्या ते बाट्या तुम्हाला सांगते. आता मी गॅसवरती हे पात्र ठेवून आहे ना आधी पाणी गरम करायला ठेवून देते, म्हणजे लवकर उकळेल. आता इकडे आपण बाटी बनवतो तोपर्यंत ना तिकडे मस्त पाण्याला उकळी येईल आणि सोबत भाजी पण शिजते आहे. तर चला आता आपण बाटी बनवायला सुरुवात करूया. बघू शकता तुम्ही पीठ किती छान भिजवलं होतं. घट्ट असं पीठ भिजवायचं. घट्ट पीठ भिजवलं ना मस्त खुसखुशीत अशी बाटी होते. आणि अशी हातावरतीच मी आज बनवणार आहे, नाहीतर मी लाटून पण घेत असते. लाटल्याने मस्त त्याला लेयर्स येतात. पण आज चुरून खायची आहे बाटी डाळीमध्ये, तर मी अशी डायरेक्ट बनवणार आहे. आणि असे केल्यामुळे ना ती थोडी आतमध्ये पोकळ राहते. आणि आता ही बाटी मी मस्त वाफायला ठेवून देईल. बघितलं ना 6 बाट्या झालेल्या आहेत बरोबर. माझा अंदाज बरोबर होता. आता ह्या इडली पात्रामध्ये ना मी वाफायला ठेवून देते. मस्त 10 मिनटामध्ये छान वाफ निघते. 10 मिनटामध्ये वाफलं ना मी ते काढून घ्यायचं आणि त्याचे तुकडे करून घेते. तुकडे करून घेईल आणि मग त्याचे मस्त तळून घ्यायचे असे काप छानपैकी. तोपर्यंत आता आपण डाळीला डाळीला फोडणी घालूया. बघू शकता डाळ किती मस्त झाली. 2 शिट्ट्या झाल्या होत्या, त्याच्यामध्ये डाळ मस्त शिजलेली आहे. आता मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकून मस्त चुरचुरीत फोडणी देऊया. आमच्याकडे तर प्लेनच डाळ खातात. फक्त डाळ शिजवलेली असते, मीठ आणि हळद टाकलेली असते, छान लागते. पण माझ्या मिस्टरांना प्लेन डाळ आवडत नाही, म्हणून मग मी आता फोडणी देणार आहे. बघू शकता किती छान फोडणी बसलेली आहे, छान एकदम. लसूण पण मी टाकलेला आहे फोडणीमध्ये. त्यांना लसूण खूप आवडतो पालेभाजीमध्ये, डाळीमध्ये. तर त्यामुळे मी आता मस्त डाळीला फोडणी देऊन घेतली. आता ही डाळ झाली आहे. आता एक साईडला आपण तेल गरम करायला ठेवूया आणि बाटी शिजली का अगदी ते बघूया. डाळ इकडे उकळी करते तोपर्यंत बाटी शिजून गेलेली आहे. बघू शकता मी गॅस बंद केला होता. मस्त शिजलेली आहे. चला तर आता तुकडे करून घेते बाटीचे. आणि त्या कढईमध्ये मी आता तेल तापवायला ठेवून देणार आहे अगोदर. हे बघा असे तुकडे करायचे. एका बाटीचे 4 तुकडे पण करू शकतो. मी सगळे बाटीचे तुकडे करून घेतले आणि आता मस्त क्रिस्पी फ्राय करून घेणार आहे बाटी. एका वेळेला 7-8 तुकडे असे तळायचे, म्हणजे लवकर होतात. बघू शकता किती छान झालेले आहेत तुकडे. मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. चला सगळ्या बाट्या मी आता फ्राय करून घेते आणि मग नैवेद्याचं ताट रेडी करूया, कारण की खूप उशीर झालेला आहे. आता 7 वाजत आले आहेत, अजून नैवेद्य रेडी केलेलं नाही आहे. आता मी नैवेद्याच्या ताटामध्ये ना थोडं भाताची मोहन ठेवलेली आहे. डाळ घालून घेते. आणि ना मी खीर पण बनवली आहे फ्रेंड्स. तर मी खिरीचा तुम्हाला नंतर व्हिडिओ करेन. खीर मस्त झाली होती एकदम. तांदळाची खीर आहे. जो भात बनवला होता त्यापासूनच मी खीर बनवली आहे. खूप व्हिडिओ मोठा होत होता, खूप कंटाळा गेला असा तुम्ही बघायला, म्हणून मी खिरीची रेसिपी नंतर अपलोड करेन. तर मंडळी, तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. धन्यवाद.